नमस्कार, माझे नाव सारसेकर चंद्रकन्या अनंत, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडसुन्ना, तालुका जिल्हा बीड. वर्ग इयत्ता 5वी. विषय गणित. घटक कोन. उपघटक कोनाचे प्रकार: रेषा, लंबरेषा, समांतर रेषा. नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या अभ्यास मालिकेत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या स्क्रीनवरती मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. याला काय म्हणतात बरं? बरोबर, याला म्हणतात कोन. आता कोन म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल, हो की नाही? तर कोन म्हणजे दोन उभ्या व लगतच्या रेषांनी कोन बनतो व एका सामायिक बिंदूतून निघणाऱ्या दोन किरणांनी मिळून कोन तयार होतो. आता सर्वप्रथम आपण एक बिंदू घेऊयात. बिंदू Q दिसते ना सर्वांना? या बिंदूमधून दोन किरण निघतात, किरण P आणि किरण R. बिंदू QP व QR या सामायिक बिंदू असलेल्या दोन किरणांमुळे हा कोन तयार झाला आहे. या सामायिक बिंदूमधून दोन किरण तयार झाले आहेत. कोनाच्या दोन बाजू किंवा भुजा यांना आपण कोनाचे शिरोबिंदू असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपणास काटकोन, लघुकोन, विशालकोन हे कोनाचे प्रकार माहित आहेत, हो की नाही? पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूला नाव आहे. ती वस्तू सजीव असो की निर्जीव असो, काल्पनिक असो, जसे की चिंटू, सचिन, विराट ही मुलांची नावे आहेत. मोनिका, सारिका, चंदा ही मुलींची नावे आहेत. मुंबई, दिल्ली ही शहराची नावे आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका ही देशाची नावे आहेत. भूत, देव ही काल्पनिक नावे आहेत. झाड, पाणी, हवा, डोंगर, दरी असे प्रत्येकाला नावं आहेत व प्रत्येकाची नावे वेगवेगळी आहेत. तसंच कोणाला सुद्धा आपण नाव देऊ शकतो का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हो, आपण कोणाला देखील नाव देऊ शकतो. आता कोणाला नावं कशी द्यायची बरं, ते आता आपण पाहूया. आता या स्क्रीनवर ही एक आकृती आहे, ती तुम्ही सर्वांनी पहा. या आकृतीमध्ये BA व BC या दोन रेषा आहेत. या दोन रेषामध्ये कोणता सामायिक बिंदू आहे बरं? B. अगदी बरोबर, B हा बिंदू दोन्ही रेखांना सामायिक आहे. या दोन रेखांनी मिळून कोन तयार झालेला आहे. काय तयार झालेला आहे? तर कोन तयार झालेला आहे. B या सामायिक बिंदूला या कोनाचा शिरोबिंदू असे देखील म्हणतात. आता BA व BC या त्या कोनाच्या बाजू किंवा भुजा आहेत. आता आपण कोणाचे नाव कसे लिहायचे हे आता आपण पाहूया. कोणाचे नाव 3 अक्षरे लिहिले जाते. या 3 अक्षरामधील मधले अक्षर हे कोणाचा शिरोबिंदू असतो. म्हणजेच या आकृतीतील कोणाचे नाव काय होईल बरं? तर या आकृतीतील कोणाचे नाव कोन ABC, तसंच आपण कोन CBA असे देखील लिहू शकतो. म्हणजेच कोणाचे नाव BCD, कोन CBA असे या पद्धतीने देखील आपल्याला लिहिता येईल. समजले ना सर्वांना? छान. कोन या शब्दासाठी हे चिन्ह वापरतात आणि याचं लिखाण कसं करायचं मग? त्या चिन्हाचा वापर करून कोन ABC व कोन CBA असं त्याचं आपण लिखाण करू शकतो. समजले ना सर्वांना? चला तर मग आता आपण कोनाचे प्रकार पाहूयात. कोनाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. पहिला आहे काटकोन, दुसरा
दुसरा आहे लघुकोन आणि तिसरा आहे विशालकोन. आता सर्वप्रथम आपण काटकोन म्हणजे काय ते पाहूयात. काटकोन, ज्या कोणाचे माप 90 अंश असते त्या कोणास काटकोन असे म्हणतात. या स्क्रीनवरती तुम्हाला काटकोनाची आकृती दिसत आहे ना. यम या बिंदूतून 90 अंशाचा काटकोन आपल्याला दिसत आहे. आता मला सांगा, हे स्क्रीनवर जे चित्र दिसत आहे ते कशाचे आहे बरं? बरोबर, हे चित्र आहे खिडकीचे. कशाचे चित्र आहे हे? खिडकीचे. आता या खिडकीच्या दोन कडांमध्ये ज्या लाल रंगाच्या दोन कडा दिसत आहेत ना, त्याने कोन तयार झालेला आहे आणि तो आहे काटकोन. काटकोनामध्ये एक सरळ उभी रेष आणि एक आडवी रेष एकत्र येतात. या खिडकीत किती बरं कोण आहेत? 4. बरोबर. पहा बरं, मी तुम्हाला काटकोन दाखवते. बघा, दिसत आहे का? हा आहे काटकोन. सरळ उभी रेष आणि लगतच्या बरोबर आडवी रेष 90 अंशाचा कोन तयार होतो, तिथे तयार होतो काटकोन. समजलं ना सर्वांना? आता हे दुसरे चित्र पहा. आता हे चित्र कशाचे आहे बरं? तर हे चित्र आहे पुस्तकाचे. आता मला सांगा, या पुस्तकाला किती कडा आहेत बरं? अगदी बरोबर, या पुस्तकालाही 4 कडा आहेत. पुस्तकाच्या लगतच्या 2 कडांमध्ये काटकोन तयार झाला आहे. आता सांगा बरं, पुस्तकाला किती काटकोन तयार झाले आहेत? छान, पुस्तकालाही 4 काटकोन तयार झाले आहेत. आलं ना लक्षात सर्वांच्या? छान. आता आपण लघुकोन पाहूयात. ज्या कोणाचे माप 0 अंशपेक्षा जास्त आणि 90 अंशपेक्षा कमी असते त्याला लघुकोन असे म्हणतात. आता या स्क्रीनवरती तुम्हाला एक आकृती दिसत आहे का? बघा बरं, बिंदू O मधून जो किरण गेला आहे तो 60 अंशाचा आहे व हा कोन 0 अंशपेक्षा जास्त व 90 अंशपेक्षा कमी असल्यामुळे हा लघुकोन तयार झाला आहे. बिंदू OA आणि बिंदू OB या 2 किरणांमुळे हा लघुकोन तयार झाला आहे. आता या स्क्रीनवरती चित्र कशाचं आहे बरं? छान, तर हे चित्र आहे घड्याळाचं. तर हे चित्र आहे घड्याळाचं. ही पहा घड्याळ. आता मला सांगा, या स्क्रीनवरती जे चित्र आहे त्यातल्या पहिल्या घड्याळात 3, दुसऱ्या घड्याळात 9 वाजून 40 मिनिटे. या दोन्ही घड्याळांमध्ये, दोन्ही काट्यांमध्ये कसला कोन तयार झाला आहे बरं? बरोबर, पहिल्या घड्याळामध्ये काटकोन तर दुसऱ्या घड्याळात लघुकोन तयार झाला आहे, हो की नाही? आता बघा, एक सरळ रेष आणि त्यालगतची आडवी रेष मिळून काटकोन तयार झाला आहे. आलं ना लक्षात सर्वांच्या? तसेच प्रत्येक घड्याळामध्ये 3 वाजता आणि 9 वाजता तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांशी काटकोन करतात. आता तिसऱ्या घड्याळात कोणता कोन तयार झाला आहे बरं? तिसऱ्या घड्याळात विशालकोन तयार झाला आहे. तर आपण आता विशालकोन पाहूयात. आता विशालकोन म्हणजे काय? तर विशालकोन म्हणजे ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असतो त्या कोणास विशालकोन असे म्हणतात. आता स्क्रीनवरील आकृतीमध्ये बिंदू Y मधून 120 अंशाचा एक किरण गेला आहे. तो 90 अंशापेक्षा जास्त असल्यामुळे तो विशालकोन आहे. आले ना लक्षात सर्वांच्या? आता या स्क्रीनवरती एक चित्र आहे. या चित्रात पहा, एक कात्री ओपन केली आहे.
पण तिच्यात कोणता आकार तयार झाला आहे? तर तो आहे काटकोन. कात्रीच्या या दोन पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू कमी केले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा लहान होत जातो आणि काटकोनापेक्षा लहान होणाऱ्या कोणाला लघुकोन म्हणतात. दाखवते हा मी तुम्हाला लघुकोन. बघा, दिसला ना सर्वांना? हा जो छोटा कोन तयार झाला आहे त्याला लघुकोन म्हणतात. समजलं ना सर्वांना? कात्रीच्या दोन पात्यांच्या टोकांमधील अंतर हळूहळू वाढवले असता होणारा कोन हा काटकोनापेक्षा मोठा होत जातो आणि काटकोनापेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोन म्हणतात. पहा, मी तुम्हाला आता विशाल कोन दाखवणार आहे. बघा, झाला ना विशाल कोन? समजलं ना सर्वांना? बघा, काटकोनाची सरळ उभी रेष असते आणि एक आडवी रेषा असते. त्याच्यापेक्षा हा मोठा कोन तयार झालेला आहे, त्याला विशाल कोन म्हणायचं. आता विशाल याचा अर्थ काय आहे बरं? तर विशाल म्हणजे मोठा. मग आता आपण काटकोन, लघुकोन, विशाल कोन पाहिला, बरोबर ना? आता या स्क्रीनवरती तुम्हाला एक चित्र दिसत आहे. आता मला सांगा, या घड्याळात कोणकोणते कोन तयार झाले आहेत बरं? छान, काटकोन. आता या दुसऱ्या घड्याळात कोणता कोन तयार झाला आहे बरं? बरोबर, लघुकोन. आता या तिसऱ्या घड्याळामध्ये कोणता कोन तयार झाला आहे बरं? छान, अगदी बरोबर, विशाल कोन तयार झाला आहे, हो ना? विद्यार्थी मित्रांनो, या स्क्रीनवर आता आपण घड्याळाची आणखी काही चित्रे पाहूयात. या घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यामध्ये कोणता कोन तयार होतो ते तुम्ही मला आता सांगायचं आहे. तयार आहात ना सर्वजण? सांगा बरं, या घड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोन तयार झाला आहे? छान, अगदी बरोबर, विशाल कोन. तर या घड्याळामध्ये विशाल कोन तयार झाला आहे. आता मला सांगा, या घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोन तयार झाला आहे? छान, तर यामध्ये लघुकोन तयार झाला आहे. आता या घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा एका सरळ रेषेत आहे, हो की नाही? तर यामध्ये कोणता कोन तयार झाला आहे? छान, अगदी बरोबर, तर या घड्याळामध्ये काटकोन तयार झाला आहे, हो ना? आता आपण पुढील घड्याळ पाहूया. कोणता कोन तयार झाला पहा आणि सांगा. अगदी बरोबर, विशाल कोन. तर या घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात झालेला कोन आहे विशाल कोन. आता या घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोन तयार झाला आहे बरं? छान, काटकोन. आणि आता या घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात झालेला कोन आहे लघुकोन. समजले ना सर्वांना? छान. मुलांनो, आता हे पहा, मी तुम्हाला कोन दाखवते. आता हे तुम्हाला दिसलं ना? आता एक सरळ उभी रेष आणि एक आडवी रेष हा जो कोन तयार झाला आहे त्याला काटकोन म्हणतात. त्याला काय म्हणतात? काटकोन. आता मी त्याच्यापेक्षा देखील लहान करत आहे. आता याला काय म्हणायचं बरं? तर हा आहे लघुकोन. आता काटकोन आणि लघुकोन याच्यापेक्षा मी जरासं वाढवते. काटकोनापेक्षा मोठा आहे तर त्याला म्हणायचे विशाल कोन. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण कोन व त्याचे प्रकार शिकलो. असे कोनाचे प्रकार तुम्ही रोजच्या जीवनात कोठे कोठे पाहता याचा विचार करून एका वहीमध्ये त्या वस्तूंची नावे लिहून तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकाला दाखवा.
यावर आधारित आपण काही उदाहरणे सोडूया. उदाहरण संग्रह क्रमांक 24. त्यामध्ये खालील तक्ता पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये बघा काय आहे. आपणास कोणाची आकृती दिली आहे, त्यावरून कोणाचे नाव, कोणाचा शिरोबिंदू आणि कोणाच्या बाजू लिहायच्या आहेत. आपल्याला इथे एक उदाहरण सोडून दिलेलं आहे. त्यातील पहिली आकृती आपण पाहूया. यावरून कोणाचे नाव काय होईल. कोण PQR व किंवा कोण RQP. कोणाच्या शिरोबिंदूचे नाव काय आहे बरं, तर कोणाच्या शिरोबिंदूचे नाव आहे Q. तर कोणाच्या बाजूची नावे काय आहे, तर बाजू QR व बाजू QP. समजले ना सर्वांना. तर याप्रमाणे आपण पुढील उदाहरणे सोडवूया. आता दुसऱ्या क्रमांकावर एक आकृती दिलेली आहे. कोण LMN किंवा कोण NMN आणि यातील शिरोबिंदू कोणता असेल बरं. आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन भुजांचा किंवा दोन बाजूंचा सामायिक बिंदू हा त्याचा शिरोबिंदू असतो, हो की नाही. तर यम हा सामायिक बिंदू आहे, म्हणून कोणाचा शिरोबिंदू हा यम होईल आणि कोणाच्या बाजू MN व बाजू MN या होतील. जमतंय ना, सोपं आहे ना. यानंतर आपण आता पुढे जी आकृती दिलेली आहे ती पाहूया. आता त्या कोणाचे नाव कोण SUT किंवा कोण TUS आणि कोणाचा शिरोबिंदू असेल U आणि कोणाच्या बाजू आहेत बाजू US व बाजू UP. तर विद्यार्थी मित्रांनो, समजले ना सर्वांना. छान. आता आपण कोण, कोणाचे घटक व कोणाचे नाव कशा प्रकारे लिहायचे हे आपण आता शिकलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रेषा हा भाग पाहूयात. आता रेषा म्हणजे काय बरं, हे सर्वांना माहीतच आहे. रेषा म्हणजे दोन्ही दिशेला अमर्याद वाढत जाते ती रेषा. आता रेषेची व्याख्या वेगवेगळ्या तज्ञांनी वेगवेगळी केलेली आहे. तर याच रेषेचे वेगवेगळे दोन प्रकार आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये एक समांतर रेषा आणि दुसरी लंब रेषा. चला तर मग पाहूया. सुरुवातीला समांतर रेषा. आता समांतर रेषा म्हणजे काय, तर समांतर रेषा म्हणजे एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. तुम्हाला लक्षात येण्यासाठी या स्क्रीनवरती इथे समांतर रेषा काढल्या आहेत, त्या पहा. रेषा PQ आणि रेषा AB. आता समांतर रेषा कोणत्याही बाजूला कितीही वाढवल्या तरीही त्या एकमेकांना छेदत नाही. इथे उदाहरणासाठी आपण रेषा AB आणि रेषा PQ या दोन रेषा घेतल्या आहेत. या रेषा एकमेकांना छेदत नाहीत. आता या समांतर रेषेचे वाचन व लेखन कसे करतात ते आता आपण पाहूयात. सोबतच्या स्क्रीनवरील दिलेल्या आकृतीमधील रेषा AB आणि रेषा PQ या परस्परांना समांतर आहेत. हे चिन्हाच्या साहाय्याने रेषा AB समांतर रेषा PQ असे वाचतात, असे लिहितात. आणि वाचते वेळेस असं वाचायचं, रेषा AB समांतर रेषा PQ. आले ना लक्षात मुलांना. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला वहीची पान दाखवत आहे. वहीच्या पानावरील आडव्या ओळी दिसल्या सर्वांना आणि मोजपट्टीवरील समोरासमोरील कडा, ह्या कडा दिसल्या तुम्हाला सर्वांना. समोरासमोरील कडा दिसल्या. हा, तर या दोन्हीही काय आहेत, समांतर रेषा आहेत. काय आहेत या, समांतर रेषा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारात आपण वाव करत असताना समांतर रेषेची बरीच उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. अशी उदाहरणे तुम्ही पाहिली आहेत का रे? छान.
या स्क्रीनवर मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे. चित्रामध्ये काही समांतर रेषेची उदाहरणे तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. तर या उदाहरणापैकी क्रमांक 1 चे उदाहरण सांगायचं म्हटलं तर रेल्वे ट्रॅक. तुम्ही सर्वांनी रेल्वे ट्रॅक पाहिला आहे का? छान. रेल्वेचे जे ट्रॅक असतात तर ते ट्रॅक देखील एकमेकांना समांतर असलेल्या 2 लोखंडी पट्ट्या असतात, हो ना? छान. तर या समांतर असलेल्या लोखंडी पट्ट्यावरून रेल्वे धावते, हो ना? तर हे समांतर रेषेचे एक छानसे उदाहरण आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला भेटले, हो ना? आता यानंतरचं उदाहरण आहे वृत्तपट्टी. तर वृत्तपट्टी म्हणजे काय? तर रुलर. या रुलर आपण प्रश्नाची उत्तरे झाल्यानंतर आपण रुलरचा वापर करून आपण त्या ठिकाणी रेष ओढतो. तर या रुलरवरती अंक असलेल्या 2 समांतर रेषा पाहिल्या आहेत का सर्वांनी? छान. त्यानंतरचे एक उदाहरण आहे सुपरमार्केट मधील शेल्फ. आता समान उंचीवर लावलेले शेल्फ देखील एकमेकांना कसे असतात? समांतर असतात. त्यानंतर आणखीन एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर इमारतीच्या मजल्यामधील व जमिनीच्या रेषा. एका इमारतीतील मजले एकमेकांस कसे असतात रे? छान. तर इमारतीतील मजले एकमेकांना समांतर असतात. उदाहरण म्हणून सांगता येईल. त्यानंतर रस्त्यावरील डबल पांढऱ्या व पिवळ्या रेषा पाहिल्या आहेत का सर्वांनी? छान. तर वाहतुकीसाठी किंवा वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी केलेल्या या काही रेषा देखील कशा असतात रे? तर छान. या रेषा देखील समांतर रेषा असतात. समजलं ना सर्वांना? विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लंबरेषा पाहूयात. मुलांना या स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसत आहे बरं? छान. तर ही आहे लंबरेषा. मुलांना लंबरेषा या 2 रेषा आहेत ज्या काटकोनात छेदतात. आता लंबरेषा जेव्हा एकमेकांना छेदणाऱ्या 2 रेषा परस्परांशी काटकोन करतात तेव्हा त्या परस्परांना लंबरेषा आहेत असे म्हणतात. आता परस्परांशी काटकोन करतात तेव्हा त्या रेषा परस्परांना कशा असतात? लंब आहेत असे आपण म्हणतो. या स्क्रीनवर इथे एक आकृती पहा. रेषा AB आणि रेषा CD या परस्परांना काय आहेत? तर त्या परस्परांना लंब आहेत. चिन्हांच्या साहाय्याने रेषा CD लंब रेषा AB असे लिहितात. तर लंबरेषा या 2 रेषा आहेत ज्या एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात. आता जे सहसा जिथे 2 ओळी एकत्र येतात तेथे उजव्या कोनाच्या चिन्हाद्वारे दर्शवले जाते. मुलांनो, इमारतीच्या कोपऱ्यापासून ते झाडांच्या फांद्यापर्यंत तुम्ही जिथेही जाता तिथे तुम्हाला लंबरेषा दिसतील. ते फक्त कागदाच्या तुकड्यावर छेदत असण्याची गरज नाही. लंबरेषा बाजूच्या बाजूने किंवा उभ्या देखील असू शकतात. हे लंबरेषेच्या गुणधर्मामध्ये समाविष्ट आहे आणि लंबरेषा या काटकोनामध्ये छेदतात. आता या लंबरेषेचे आपण एक उदाहरण पाहूया. आता स्क्रीनवरती तुम्हाला फळाचे चित्र दिसलं ना सर्वांना? छान. आता फळाच्या लगतच्या कडा या दोन्हीही कशा आहेत? लंब आहेत. दिसल्या ना सर्वांना? छान. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग या घटकावरील विद्यार्थी मित्रांनो आता आपण लंबरेषेची अजून काही उदाहरणे या स्क्रीनवर पाहूया. त्यामध्ये नंबर 1 भिंत आणि मजला. आता खोलीची भिंत आणि मजला ह्या एकमेकांना लंब असतात. आता दुसरे उदाहरण पाहायचं म्हणलं तर टी जंक्शन रस्ता. आता टी जंक्शन रस्ता म्हणजे काय बरं? तर 2 रस्ते जिथे एकमेकांना काटकोनामध्ये छेदतात तर तो असतो टी जंक्शन रस्ता. आणि ते हे देखील एक लंबरेषेचे छानसे उदाहरण आपल्याला होऊ शकते.
त्यानंतर स्क्रीनवरील घड्याळामध्ये दुपारी 3 वाजताचे काटे पाहिले आहे का नाही तुम्ही? तासाचा काटा 3 वर व मिनिटाचा काटा 12 वर असल्यावर ते देखील एकमेकास कसे असतात? तर ते देखील एकमेकास लंब असतात. दिसलं ना सर्वांना? आता त्याच्यानंतरचं उदाहरण आहे क्रॉस चिन्ह. आता गणितातील तुम्ही क्रॉस चिन्ह पाहिलं आहे का रे? छान. तर या गणितातील क्रॉस चिन्हामध्ये 2 रेषा एकमेकांना 90 अंशात छेदतात. तिथे लंबरेषा तयार होते. यानंतर अजून एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर काटकोन 90 अंशाचा असलेला कोपरा व भिंत किंवा मैदान या दोन्ही ठिकाणी लंबरेषा तयार झालेली आपल्याला दिसून येते. आता चौकोनी फर्निचर किंवा इमारतीमध्ये 90 अंशाचा कोपरा असतो. तिथे देखील लंबरेषा तयार होते. समजलं ना सर्वांना की लंबरेषा काय आहे ते? या घटकावरील काही उदाहरणे आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 1. पुढील पैकी कोणत्या आकृतीतील रेषा लंब आहेत? दिसलं ना सर्वांना स्क्रीनवरती? या बघा. तर ज्या 2 रेषा परस्परांशी काटकोन करतात त्या लंबरेषा आकृती क्रमांक किती मध्ये आहेत? तर त्या आहेत आकृती क्रमांक 2 मध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 2. पुढील पैकी कोणत्या अक्षरांमध्ये आपल्याला लंबरेषा आढळते? पहा बरं. कोणत्या अल्फाबेटमध्ये लंबरेषा आहे? तर टी या अल्फाबेटमध्ये लंबरेषा आहे. आता प्रश्न क्रमांक 3. पुढील पैकी कोणत्या अक्षरामध्ये समांतर रेषांची एक तरी जोडी आहे? यापैकी पहा. एका जोडीमध्ये 2 समांतर रेषा दिसत आहेत. ती म्हणजे कोणती बरं? छान. ती म्हणजे ई आणि एफ. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. तर पुढील पैकी कोणत्या पर्यायात समांतर रेषा आढळतील? नंबर 1 चा पर्याय आहे मैदानावर असलेले वर्तुळ. नंबर 2 चा पर्याय आहे एकाच पंख्यांची पाती. तर नंबर 3 चा पर्याय आहे खोडाच्या एकाच भागातून फुटलेल्या फांद्या. आणि नंबर 4 चा पर्याय आहे टेबलाच्या समोरासमोरील कडा. तर याचे उत्तर काय आहे बरं? छान. तर याचं उत्तर आहे टेबलाच्या समोरासमोरील कडा. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. आता पुढचा प्रश्न आहे 5वा. पुढील पैकी कोणत्या भौमितिक आकारात समांतर रेषा व लंबरेषा या दोन्ही प्रकारच्या रेषा आढळतील? आता नंबर 1 चा पर्याय आहे आयत. नंबर 2 चा पर्याय आहे वर्तुळ. नंबर 3 चा पर्याय आहे त्रिकोण. आणि नंबर 4 चा पर्याय आहे शंकू. आता याचे उत्तर कोण सांगेल बरं? छान. तर याचे उत्तर आहे आयत. तर मग मुलांनो, तुम्हाला समांतर रेषा, लंबरेषा याची उदाहरणे समजली ना सर्वांना? विद्यार्थी मित्रांनो, तर मग आज आपण कोण व कोणाचे प्रकार शिकलो, हो की नाही? समजले ना सर्वांना? आता मला सांगा बरं की हे कोण म्हणजे काय रे? तर कोण म्हणजे एकाच आरंभबिंदू असणाऱ्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या 2 किरणांमुळे तयार होणाऱ्या आकृतीस कोण असे म्हणतात, हो की नाही? हे आज आपण शिकलो. आणि त्यानंतर आपण कोण व कोणाचे प्रकार पण शिकलो. तुमच्या दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सोडवून तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकाला दाखवा. चला तर मग भेटूया पुढील तासिकेत. तोपर्यंत धन्यवाद.